थकीत FRP प्रकरणी 45 साखर कारखाने आता रडारवर आहेत। राज्यातील 2025-26 हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या FRPचे तब्बल 1860 कोटी रुपये थकीत आहेत। साखर आयुक्त डॉक्टर संजय कुलतेंकडून 45 कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। सोलापूर आणि अहिल्यानगरमधील सर्वाधिक कारखान्यांनी FRP थकवल्याची माहिती आहे। 4 कारखान्यांनी एकही रुपया न दिल्याचं समोर आलंय। तर आज आणि उद्या साखर आयुक्तालयामध्ये सुनावणी होणार आहे। पंचेचाळीस साखर कारखान्यांकडे सुमारे 1860 कोटी थकीत आहे। सोलापूर 11, अहिल्यानगरमधील 9 कारखान्यांकडे FRP थकीत आहे। सातारा 5, बीड 3 आणि परभणीतील 3 कारखान्यांचा समावेश आहे। नाशिक, पुणे, कोल्हापूर, संभाजीनगर जिल्ह्यात प्रत्येक 2 मिळून 8 कारखाने। तर लातूर, नांदेड, धाराशिव, हिंगोली, यवतमाळ, सांगलीमध्ये प्रत्येकी 1 साखर कारखाना असे एकूण 6 कारखाने। तर 2 सहकारी आणि 2 खासगी साखर कारखान्यांनी FRPचा एकही रुपया दिलेला नाही। या संदर्भातले आणखी काही तपशील देण्यासाठी, सविस्तर तपशील देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत आहेत। बालाजी या संदर्भातले अधिकचे तपशील देतील। बालाजी, नक्कीच या साखर हंगाम संपत असताना जी आहे ती शेतकऱ्याची थकीत FRP आहे ती देण्यात आलेली नाही। 1860 कोटी रुपये जे कारखान्याने ठेवलेले आहेत त्या कारखान्यांना आता साखर आयुक्तांनी नोटिसा पाठवलेल्या आहेत। त्याची सुनावणी जी आहे ती आज आणि उद्या होणार आहे। त्यानंतर काय कारवाई साखर आयुक्त करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र 4 कारखाने जे असे आहेत, जे 2 सहकारी आहेत आणि 2 खाजगी साखर कारखाने आहेत, ज्याने एकही रुपया शेतकऱ्याचा दिलेला नाही आणि या ज्या 45 साखर कारखान्यांना नोटीस देण्यात आलेली आहे, या 45 साखर कारखान्यामध्ये 60% अधिक FRP जी आहे ती देण्यात आलेली नाही। 60%पर्यंतची FRP देण्यात आलेली नाही शेतकऱ्यांना आणि 0% ही FRP जाते। त्यामुळे या सगळ्या कारखान्यावरती कारवाई व्हावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांची सुद्धा आहे। नाही, खरं बालाजी, शेतकऱ्यांची ही सगळी अपेक्षा आहे आणि शेतकऱ्यांची ही अपेक्षा पूर्ण व्हावी यासाठी शेतकरी नेते, संघटना हे सगळे कार्यरत असतात, आंदोलन करत असतात। या सगळ्या संदर्भात बोलायचं आहे। शेतकरी नेते कुठे आहेत, शेतकरी संघटना कुठे आहेत? आपल्यासोबत बोलण्यासाठी राजू शेट्टी आहेत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी। राजू शेट्टीजी, आधी तर स्वागत तुमचं पुढारी न्यूज मध्ये। सगळ्यात पहिला प्रश्न आहे, शेतकऱ्यांना म्हणजे 4 कारखाने तर असे आहेत की अजून एकही रुपया मिळालेला नाहीये। शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारे नेते, शेतकरी संघटना आहेत कुठं? चाललंय काय शेतकरी संघटनांमध्ये? शेतकऱ्यांच्यासाठी या थकीत बिलासाठी सातत्यानं आंदोलन चालू आहे। सीझन सुरू झाल्यापासून 4 वेळा मी साखर आयुक्तांच्या भेटी घेतल्या, बैठका झाल्या आणि त्याला अनुसरूनच साखर आयुक्तांनी नुकतंच वजन काट्यामध्ये होणारी जी काही फसवणूक आहे ती टाळण्यासाठी म्हणून डिजिटल काटे एका सर्व्हरनं जोडण्यासंदर्भात किंवा साखर कारखान्याच्या दारातच सरकारी वजन काटा उभा करण्याच्या संदर्भामध्ये नुकताच एक आदेश काढलेला आहे। राहिली बाब थकीत FRPची, थकीत FRP 1000 कोटीची नसून 4000 कोटी रुपयाची आहे। 60% तुमच्याकडे जी माहिती आलेली आहे ती 60%हून जास्त थकीत FRPची माहिती 1000 कोटीची आहे। परंतु अनेक साखर कारखाने असे आहेत की मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय होऊन सुद्धा तुकड्या तुकड्यांना ते FRP देत आहेत। त्या राहिलेला FRPचा तुकडा आणखीन काही कारखान्यांनी 2-2, 3-3 पंधरवड्याची बिले दिलेली नाहीत। त्या सगळ्याची बेरीज केली तर ती सुद्धा आता 4000 कोटीच्या वर गेलेली आहे। खरं तर ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 नुसार ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत जर का शेतकऱ्याचा केंद्र सरकारनं निश्चित केलेला ऊसाचा दर म्हणजे ज्याला FRP म्हणतात ती जर मिळाली नाही तर त्या साखर कारखान्याला सरकारी थकबाकीदार समजून साखर आयुक्तांनी त्यांना सरकारी वसुलीच्या नोटिसा म्हणजे रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू करायचे असतात आणि त्या सर्टिफिकेटच्या आधारानं जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित साखर कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेऊन लिलावात विकून ते शेतकऱ्यांना पैसे द्यायचे, अशा प्रकारे कायद्यात तरतूद आहे। परंतु दुर्दैवानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सातत्यानं साखर कारखानदारांनाच राजकीय ताकद देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे हे साखर कारखानदार जेव्हा
कुठलं सरकार राज्यात असेल त्या सरकारमध्ये असतातच असतात, कारण त्यांना पार्ट्या बदलायला पक्ष बदलायला फार वेळ लागत नाही. सुरुवातीच्या काळामध्ये हे लोक स्वर्गीय वसंतदादांच्या बरोबर होते, त्यानंतर शरद पवारांची चलती आली, यांनी शरद पवारांना धरलं, त्याच्यानंतर देवेंद्र मध्ये अजितदादांच्या बरोबर गेले, आता भारतीय जनता पक्षामध्ये सगळे शिरलेले आहेत. पैसा बुडवायचा असेल तर सरकारमध्ये जा, पहिल्यांदा आमदार व्हा, सरकारमध्ये जा, म्हणजे मग तुम्हाला कुणीही हात लावणार नाही, अशी प्रवृत्ती साखर कारखानदारांच्या मध्ये आली आहे. याला काही अंशी ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा जबाबदार आहे, कारण त्याला राजकीय ताकद देण्याचं काम याच ऊस उत्पादकांनी केलेलं आहे. तरी सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटना सातत्यानं हे जे काय पांढऱ्या कपड्यातले दरोडेखोर आहेत, या दरोडेखोरांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे. आणि आता आज आणि उद्या जी काय सुनावणी होणार आहे, त्या सुनावणीच्या दरम्यान जर काय साखर कारखानदारांनी केवळ आश्वासन नको, आम्हाला जर भरणा केला नाही तर RRCच्या सर्टिफिकेट आमच्याकडे द्यावेत आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मानगुटीवर बसून आम्ही त्याच्या मालमत्ता संबंधित साखर कारखान्याच्या लिलावात काढायला आम्ही भाग पडू, ही भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे. राजू शेट्टीजी, आता प्रश्न असा आहे ना की हंगाम जवळपास संपत आला, म्हणजे आर्थिक वर्ष सुद्धा आता जवळपास संपत आलं, अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाहीये, 4 कारखान्यांनी तर एकही रुपया दिलेला नाहीये. या वर्षभरामध्ये निवडणुकांची इतकी लगबग होती की राजकीय नेत्यांना, साखर कारखानदारांना झेडपी आणि महापालिकेच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांचं हित दिसलंच नाही, असं वाटतंय का तुम्हाला? निश्चितच शेतकऱ्यांनाही त्याची आठवण झाली नाही. शेतकरी सुद्धा निवडणुकीमध्ये एवढा गुंतून पडला. मी अनेक वेळा आवाहन केलं, कुणाकुणाचे FRP थकीत आहे, थकीत बिल आहे, त्यांनी संपर्क साधा, मी अमुक तारखेला साखर आयुक्त कार्यालयामध्ये साखर आयुक्तांना भेटायला जातोय असं म्हटलं तरी शेतकऱ्यांच्याकडून तितकाच थंडा प्रतिसाद मिळाला, हेही लक्षात. बरं, आता या सगळ्यामध्ये ना महत्वाची भूमिका अशी असते, म्हणजे तुम्ही बोलताना मगाशी नियमांचा वगैरे उल्लेख केला, नियम आणि कायद्यानुसार जर चाललं तर शेतकरी खरंच सुखी राहिलो. त्यातल्या त्यात आपण ऊस उत्पादक शेतकरी हा त्यातल्या त्यात जरा सुखी, त्यातल्या त्यात जरा सधन असा शेतकरी आपण म्हणत असतो. मात्र या नियमानुसार चालू कोण देत नाहीये, कोणावर आरोप आहे, कोणावर आक्षेप आहे, आणि त्यामुळं शेतकरी सुखी नाहीये असं म्हणायचं? मी सांगतोय ना, कुंपणच शेत खायला लागले. हे काय आता विधानसभेचं अधिवेशन या आठवड्यात सुरू होतं, पण याच्यावर चकार शब्द सुद्धा चर्चा होणार नाही मला खात्री आहे, कारण सगळे चोरच तिथं बसलेले आहेत. जे पैसे बुडवतात तेच तिथं आमदार म्हणून बसलेले आहेत. मग विधिमंडळाचा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एवढा 4,000 कोटी रुपयाची थकबाकी असताना चर्चा सुद्धा होत नाही, याचा अर्थ काय समजायचा? याचा अर्थ कायदे कागदावरच राहतात, पुस्तकात राहतात, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणारे प्रशासन जे असते त्याच्यावर सरकारच दबाव आणतं. उदाहरण द्यायचं झालं तर एप्रिल 2025ला मुंबई उच्च न्यायालयानं तुकड्या तुकड्यांना FRP द्यायच्या सरकारच्या शासन निर्णयाला रद्दबातल करून मागच्या 3-4 वर्षामध्ये जे तुकड्या तुकड्याने पैसे दिले होते त्याला 15% व्याजाने ते पैसे शेतकऱ्यांना परत द्या असा आदेश दिलेला होता, पण त्याची अंमलबजावणी अजून होत नाही. साखर आयुक्तांना मी विचारलं वारंवार, तर ते सांगतात की सरकारकडून याची अंमलबजावणी न करण्याबद्दल दबाव येतोय, आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये सरकार गेलंय स्वतः. खरं तर सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने राहायला पाहिजे, पण सरकार सुप्रीम कोर्टामध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात गेलंय, आणि सुप्रीम कोर्टानं अद्यापही उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिलेली नाही, तरी सुद्धा त्याची अंमलबजावणी होत नाही. म्हणजे मी तुम्हाला जे काय सांगितलं की कुंपण शेत खातंय, त्याचंही उत्तम उदाहरण आहे. आणि याचं कारण बहुतेक सगळे आमदार आहेत, साखर कारखानदार आहेत, ते आमदार आहेत, जवळजवळ 100-125च्या वर त्यांची संख्या आहे, आणि ते सगळे एकतर भाजपमध्ये किंवा शिंदे सेनेमध्ये किंवा अजित पवार राष्ट्रवादी या पक्षामध्ये आहेत, आणि हे तिन्ही पक्ष सत्तेमध्ये आहेत, सरकारमध्ये आहेत, आणि त्यामुळे याची अंमलबजावणी होत नाही. बरं राजू शेट्टीजी, हे आता हजारो कोटी, म्हणजे आम्ही 1,800 कोटींचा आकडा चालवतोय, तुम्ही म्हणताय ते फक्त 60% वर आहेत, एकूण आकडा हा 4,000 कोटींच्या आसपासचा आहे. हजारो कोटी थकवायचा कॉन्फिडन्स कुठून येतो या नेत्यांमध्ये? कारण असं नाही की सगळेच सत्ताधारी आहेत, काही विरोधातले सुद्धा आहेत की. कॉन्फिडन्स कुठून येतो? का मग मिली बघत आहे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांची? सरकार आपलं काहीच वाकडं करू शकत नाही, हा आत्मविश्वास आहे. पहिल्यांदा सत्ताधारी थकवतात, आणि मग विरोधी पक्षामध्ये फार कमी आहेत आता कारखानदार, आणि जे आहेत, कारण ED CDला घाबरून ते सगळे आता भाजपमध्ये पळून गेलेले आहेत, आणि जे थोडेफार राहिलेले आहेत त्यांना असं वाटतं की
तसं कारखानदार आतून सगळे एकच असतात. कारण त्यांच्यावर कारवाई होत नाही तर मग आपल्यावर करायची, आणि नैतिक दृष्ट्या प्रशासनाला पण शक्य होत नाही. एकावर कारवाई करायची आणि एकाला सोडून द्यायचं असं करता येत नाही, आणि त्यामुळे तेही निर्धास्त राहतात. बरं, आणखी एक प्रश्न असा की आता आज आणि उद्या सुनावणी पार पडते, त्या सुनावणीतून काय अपेक्षा आहे, आणि त्याला जोडून प्रश्न असा की शेतकऱ्यांना या सगळ्यामधून शेवटी अपेक्षा कोणाकडून असतात, तर शेतकरी नेत्यांकडून, शेतकरी संघटनांकडून. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आम्ही ओळखतो आक्रमक संघटना म्हणून. याआधी तुम्ही साखर आयुक्तालयावर मोर्चा वगैरे काढलेला आहे, धडक दिलेली आहे. तसं काही नियोजन आहे, तसा काही विचार आहे, काही इशारा द्यायचा आहे, काही आवाहन करायचं आहे? 100%. कारण आज उद्या सुनावणी झाल्यानंतर सुनावणीच्या वेळी साखर आयुक्त प्रत्येक कारखानदारांना विचारतील, येणार आहात तर किती दिवसात येणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे काही त्यांना मुदत देतील, 10 दिवस 15 दिवस. त्या उड्यामध्ये जर का हे पैसे जमा झाले नाहीत तर त्यांच्यावर RRCचे सर्टिफिकेट इश्यू करायला आम्ही भाग पाडू, आणि ते सर्टिफिकेट घेऊन मी स्वतः प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांच्या जवळ जाऊन बसेल आणि ह्या साखर कारखान्याची मालमत्ता पहिल्यांदा ताब्यात घ्या आणि लिलावात काढा, असं म्हटल्याशिवाय हे पैसे वसूल होणार नाहीत. बरं, धन्यवाद राजू शेट्टीजी, तुम्ही हा वेळ दिलात आणि सविस्तर भूमिका पुढारी न्यूजशी बोलताना मांडलीत यासाठी. खरं तर शेतकऱ्यांचे FRPचे पैसे बाकी आहेत, आणि त्या सगळ्या अनुषंगानं आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याशी बोलत होतो. त्यांनी थेट इशारा दिलेला आहे, येत्या काळात जर हा प्रश्न मार्गी लागला नाही तर